नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. कशा आहात तुम्ही? बरेच असाल. तर मित्रांनो, आता मी आले आहे आमच्या घरापाशी. तर मी तुम्हाला दाखवते का आमच्या घराचं काम केवढं झालेलं आहे. हे बघा ना, अशी बाहेरून असं कंपाऊंड केलेलं आहे आम्ही. हे बघा, मी आमच्या घराचं व्ह्यू दाखवते. हे बघा, पप्पा इथं बसले. पप्पा काय करते? पाणी आलं होतं 1 तासापासून. आता पाणी गेलं, मोटर काढून ठेवली. हा का? पाणी भरलं का तुम्ही? एका भिंती पूर्ण वल्ल्या दिसत नाही तुला? अख्ख्या भिंतींना पाणी मारलं तुम्ही? सगळ्या भिंतीनं पाणी मारलं. पण पप्पा, आपल्या घराचं काम लय फास्ट झालं. हा, मग 6 महिन्यामध्ये 3रा स्लॅब पडून राहिला. आता 3रा स्लॅब सोमवारी भरायचा. हो का? कधी होईल आपलं पूर्ण रेडी घर? दसरा दिवाळी. दसरा दिवाळी म्हणजे माझी 10वी संपायची आताच होईल. अजून 6 महिने लागत. आणि अजून पप्पा इथं पण गेट बसणार आहे ना, इथं मोठा मोठा गेट इथं. अजून प्लॅस्टर बाकी, फरशी, ग्रेनाईट, कलर, फिटिंग एवढं बाकी आहे का? मी तिकडचं पाहून येते. तिकडचं काय काय झालं तिकडचं बघ. आणि वरती पण काय आता कसं हा. टाकलाय तू? हा, जाते ना आता वरतीच जाय डायरेक्ट. आधी लागलं बाहेर हळूहळू जाय. हां, तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया वरती आणि मी तुम्हाला वरचा व्ह्यू पण दाखवते. इथून असं आलं का खूप भारी दिसते. बघा मित्रांनो, समोर आहे ना ते असे हिरवे थोडेसे झाड आहे ना, म्हणून इथं खूप छान दिसते. हे बघा, हे बघा, इथून तिथून हिरवगार एकदम मस्त दिसतं. आणि ना इथं हे बाल्कनी पण झालेली, इथं अशी चौफून बाल्कनी झालेली आहे. आणि हे बघा मित्रांनो, इथं मला इथं यायला खूप आवडतं. इथं म्हणजे एकदम भारी वाटतं. इथं थोडं विटा वगैरे टाकल्या, पण मला इथे यायला इतकं भारी वाटतं ना, म्हणजे इथं असं एकदम भारी वाटतं. आणि इथं गार हवा पण खूप येते. आणि समोर असं एकदम हिरवगार वातावरण आहे. इथं खिडकी नाही किंवा इथं भिंत नाही ना, म्हणून असं मला इथं खूप छान वाटतं. तर चला जाऊया वरच्या मजल्यावर. आपण आलो आहे आता 3ऱ्या मजल्यावर. हे बघा मित्रांनो, 3ऱ्या मजल्यावरून काही असा व्ह्यू दिसतो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला अजून दाखवते मी. इथं पण असंच झालेलं आहे. तर चला मी आता तुम्हाला बाल्कनीमधूनच दाखवते का व्ह्यू कसा दिसतो ते. हे बघा मित्रांनो, तर भिंत नाही झाली म्हणून एकदम भारी दिसते इथं. तर चला मी तुम्हाला पुढं पण दाखवते. हे बघा मित्रांनो, एकदम भारी व्ह्यू दिसतो इथून एकदम. 3ऱ्या फ्लोअरवरून आमचा मळा पण दिसतो. हे बघा मित्रांनो, इतकं भारी झालेलं आहे ना इथं. मी तुम्हाला वरती पण जाऊन दाखवते. तर चला जाऊया. 4थ्या मजल्यावर इथले अजून आहे ना शिड्या व्हायचं काम बाकी आहे. तर मी आता तुम्हाला इथं चढून वरती जाऊन दाखवणार आहे. मित्रांनो, मी इथं वरती आल्यावर खूपच जास्त चांगला व्ह्यू दिसतोय. तुम्हाला बघायचं का? हे बघा, इथून चढणं खूप अवघड होतं, म्हणून मी ना इथं वरती उभी राहिल्यावरच व्हिडिओ चालू केला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता का व्ह्यू? बघा मित्रांनो, फक्त व्ह्यू इतका सुंदर व्ह्यू दिसतोय ना. आणि हे बघा, ही माझी शाळा, ही आरोची शाळा. आमचं घर नाही दिसत आहे, पण ते घरासमोर जे झाड आहे ना ते नक्कीच दिसतंय. तर मित्रांनो, इथं पण खूप छान दिसतंय. बघा मित्रांनो, इथं डोंगर दिसतंय, डायरेक्ट डोंगर, नारळाचं झाड किती छान दिसतंय सकाळी सकाळी. आणि हे बघा, हे मधू काकाचं घर. तर मित्रांनो, हे आमच्या घराचं काम जे करताय ना ते काका आले होते. त्यांना मी विचारलं का आमचा हा जो इथं स्लॅब पडणार आहे तो कधी होणार आहे. मग ते बोलले का स्लॅब बांधायला 2 दिवस लागतील आणि मग तो स्लॅब रेडी होऊन जाईल. घरच काम चालू आहे म्हणून मला थोड्याफार गोष्टी तरी कळत आहे, नाही तर मला काहीच माहीत नव्हतं. तर मित्रांनो, तुम्ही इथला व्ह्यू बघितलंच असेल का आमचं इकडचं कंपाऊंड कसं झालेलं आहे. तर चला जाऊया खाली. मित्रांनो, मी आता आले आहे खाली आणि पप्पा कॅन रिकामी करते वाटतं. पप्पा, पाणी आणायला जायचंय का? हा ना, ते लेबर लोक आले, त्यांना आता पाणी प्यावं लागेल ना. उन्हाळा किती कडक आहे. चल बरं, आपण पाणी घेऊन येऊ. बरं, चला ना. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.